असं म्हणतात कधी एकेकाळी राहुरी कारखान्यातून सोन्याचा धूर निघायचा आणि तोच कारखाना आता बंद अवस्थेत आहे, अगदी मृत अवस्थेत येऊन पडलेला आहे। याच्यामागे काय कारण आहे? जे कामगार आहेत त्यांचे कशा पद्धतीने हाल चालू आहेत, ज्या ठिकाणी वैभव नांदायचं त्या ठिकाणी एवढं ओसाड का पडले, असे अनेक प्रश्न अनेकांना पडतात। ज्या पद्धतीनं राहुरी कारखाना बंद झाला आणि खऱ्या अर्थानं राहुरीच बंद झाली की काय असं प्रत्येकाला वाटायला लागलं। माझ्यासोबत धुमाळजी आहेत जे कामगार बचाव कृतीचं काम करतात, कारखाना बचाव कृतीचं काम करतात। धुमाळजी, काय परिस्थिती निर्माण झालेली आहे? हा कारखाना बंद का पडला या गोष्टीकडे मी आधी येणार आहे। खरं तर मॅडम, नगर जिल्हा हा महाराष्ट्रातला साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। राहुरी सहकारी साखर कारखाना हा नगर जिल्ह्यात महाराष्ट्रात नव्हे तर आशिया खंडात नंबर 1चा कारखाना म्हणून ओळखला जात होता। या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अतिशय चांगली होती। या तालुक्यामध्ये शेतकरी 15 ते 20 लाख टन ऊस दरवर्षी पिकवतात। या इथं ऊसाचं जे क्षेत्र आहे सगळं 20 किलोमीटरच्या परिसरात ऊसाचं क्षेत्र उभं आहे। आणि असं असतानासुद्धा या तालुक्यामध्ये हा कारखाना उभा करताना जुने जे सहकारी होते या तालुक्यामध्ये, या तालुक्याचं कुठंतरी चांगलं झालं पाहिजे, या तालुक्यामध्ये शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, इथला कामगार सुजलाम सुफलाम झाला पाहिजे म्हणून जुन्या काळातली स्वर्गीय बाबुरावदादा तनपुरे असतील, स्वर्गीय अण्णासाहेब कदम असतील, स्वर्गीय काशीनाथ पाटील पवार असतील, स्वर्गीय PB कडू पाटील असतील, स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ असतील, आनंद शेठ धावडे असतील, स्वर्गीय जिजाबाजी करपे असतील, या सर्व जुन्या मंडळींनी हा कारखाना उभारण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले। अक्षरशः गळ्यातलं मणिमंगळसूत्र मोडून कारखान्याच्या सभासदांनी शेअर्स भांडवल उभा करून जमिनी विकल्या काहींनी, परंतु हा कारखाना उभारण्यासाठी या तालुक्यातील शेतकऱ्यांचं फार मोठं योगदान होतं। आणि या तालुक्यामध्ये हा सोन्याचा धूर निघल अशी ही कामधेनू या जुन्या जाणत्या मंडळांनी उभी केली। परंतु दुर्दैवाने या तालुक्यामध्ये अनेक स्थित्यांतर झाली। दादा असतील, स्वर्गीय बाबुरावदादा असतील, स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ असतील, स्वर्गीय अण्णासाहेब कदम असतील, स्वर्गीय काशीनाथ पाटील पवार असतील, स्वर्गीय सर्जेराव पाटील गाढे असतील, स्वर्गीय रावसे पाटील साबळे असतील, अनेक वेळेस या तालुक्यामध्ये राजकीय स्थित्यंतर झाले। परंतु राहुरी सहकारी साखर कारखाना ही कामधेनू आपल्या तालुक्याची कामधेनू आहे, सभासदांची शेतकऱ्यांची कामधेनू आहे। अशा पद्धतीने या लोकांनी या तालुक्यामध्ये कारभार केला। या तालुक्यामध्ये या नेते मंडळींनी शैक्षणिक संस्था उभ्या केल्यात। या तालुक्यातील आमच्या सभासद शेतकऱ्यांचा मुलगा हा उच्च शिक्षित झाला पाहिजे, त्यामुळे इथे इंजिनिअरिंग कॉलेज असतील, BMS कॉलेज असतील, आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज असतील, ITI असेल, अशा अनेक प्रकारच्या संस्था यांनी या कारखान्याच्या माध्यमातून उभ्या केल्या। परंतु दुर्दैवाने या तालुक्यामध्ये परकीय शक्तींचं जे आगमन झालं, अतिक्रमण झालं आणि त्यांनी या कारखान्याचं खऱ्या अर्थाने नायनाट केला, वाटोळं केलं। या तालुक्यातील अनेक कामगार, अनेक शेतकरी सभासद हे आज वाऱ्यावर सोडले गेलेत। त्यांच्या सभासदांच्या ऊसाला तोडी नाहीत, कारखान्याच्या कामगारांचे पगार नाहीत, त्यांचे प्रॉव्हिडंट फंड नाही, शैक्षणिक संस्था बंद पाडल्यात। अनेक शैक्षणिक संस्था या प्रवरा शिक्षण संस्थेला ते अटॅच करणार होते। हा कारखाना कसा बंद पडेल या दृष्टीने ह्या परकीय शक्तींनी इथे प्रयत्न केलेत। या कारखान्यामध्ये 45,000 लिटर पर डे चालणारी राहुरी सहकारी साखर कारखान्याची डिस्टिलरी ही सुद्धा त्यांनी अवसानात काढून त्यांनी ती स्वतःच्या मालकीची, स्वतःच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याला विकत घेण्याचा घाट त्यांनी घातला होता। परंतु आम्ही राहुरी कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने याच्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली। या कारखान्याच्या असणाऱ्या जमिनी, ओल्या मागाच्या जमिनी ह्यासुद्धा त्यांनी स्वस्तात विकून त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर घोटाळा घातलेला आहे। या कारखान्यामध्ये असणाऱ्या मशिनरी इथल्या काढून त्यांनी त्यांच्या कारखान्याकडे नेलेल्या आहेत। या कारखान्याच्या असणाऱ्या स्क्रॅपचं भंगार मटेरियल हे संपूर्ण त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे। अशा अनेक गोष्टी या कारखान्याच्या माध्यमातून विखे परिवाराने हा कारखाना लुटण्याचं काम केलेलं आहे। आणि तो कारखाना तसं वास्तविक बघितलं तर जप्त करण्याचं काही कारण नाही, कारण ह्या कारखान्यावरचं जे कर्ज होतं हे कारखान्याचं कर्ज पुनर्गठन करून घेत असताना या सर्व संचालक मंडळांनी बँकेला हमीपत्र दिलेलं आहे। तर ह्या कारखान्याचं संपूर्ण कर्ज फेडण्याची जबाबदारी
आमचे सर्व संचालक मंडळाची सामुदायिकता राहील असं या संचालक मंडळाने बँकेला 500 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲफिडेविट करून दिलेलं आहे. त्यामुळं आम्ही वारंवार जिल्हा बँकेलाही पत्र दिलेलं आहे, जॉईंट ऑफ डायरेक्टर शुगर सहकार आयुक्त असेल, आम्ही सगळ्यांना वारंवार सांगितलं का राहुरी कारखाना जप्त करण्याचं काही कारण नाही. कारण अनेक सहकारी साखर कारखान्यावर या नगर जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेचं कर्ज असताना तरी हा राहुरी कारखाना यांनी जप्त करून हा कारखाना स्वतःच्या मालकीचा करण्याचा घाट विखे परिवारांनी घातला होता. परंतु आम्ही राहुरी कारखाना बचाव कृती समितीमध्ये आमचे सहकारी पंडित तात्या पवार असतील, अरुण पाटील कडू असतील, राजूभाऊ शेटे असतील, संजीव पोटे असतील, दिलीप इंगळे असतील, आम्ही सर्वजण याला हा कारखाना सभासदांच्या आणि कामगारांच्या मालकीचा राहण्यासाठी आम्ही औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे. आणि हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहण्यासाठी आणि हा कारखाना चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या संदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठामध्ये आमची याचिका दाखल केलेली आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे तर निश्चितपणाने औरंगाबाद न्यायालयात खंडपीठातील न्यायालय आम्हाला सभासद आणि शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या बाजूने निश्चितपणाने आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे.